कशी आहात? होपसो मजेत असाल. आणि आज मी बनवणार आहे मस्त चमचमीत अशी बिर्याणी. आणि माझ्या मुलीला माझ्या हातची बिर्याणी खूप आवडते. सो मी आज हा ब्लॉग करते आहे खास तुमच्यासाठी. पण तुम्हाला नक्कीच आवडेल, कारण बिर्याणीची सगळी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात आधी जा सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, आणि जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन येत राहील तुमच्यापर्यंत आणि तुम्हाला अशाच व्हिडिओ आगळ्या वेगळ्या बघायला मिळतील. सो आता इथे माझ्या पिल्लूला भरपूर भूक लागलेली आहे आणि मी पटकन आता बिर्याणी करते. तर मी छोट्या छोट्या टिप्स पण सांगणार आहे. तर प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा, नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल. आणि चला मग आता मी किचनमध्ये ऑलरेडी आलेली आहे. आता आपण करूया मस्त चमचमीत अशी बिर्याणी. आणि अगदी मसालेदार, जसं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही बिर्याणी. तर चला मग वेळ न घालवता आपण बिर्याणीला सुरुवात करूया. मला की माझ्या पद्धतीमध्ये मी चिकन बिर्याणी कशी बनवते हे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्याच्यासाठी मी इकडे मसाले घेतलेत आणि इकडे आहे आपलं ऑब्व्हियसली चिकन. तर इथे चिकन मी 3 पावशर घेतलेलं आहे. आणि आता आपण चिकन स्वच्छ धुवून घेतले आणि आता आपण मॅरिनेट करणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे घेतलेलं आहे दही, हा आहे मटन मसाला, गोडा मसाला, लाल तिखट, मीठ, जिंजर गार्लिक पेस्ट, हळद आणि धणे पावडर आहे. आणि हा बिर्याणी मसाला, मी तुम्हाला हा बिर्याणी मसाला दाखवते. हे बघा इतका छान आहे ना. हे असा बिर्याणी मसाला हवा आहे की ज्याच्यामध्ये नाही कसे अख्खे थोडेसे खडे, म्हणजे जे खडे मसाले असतात त्याचे तुकडे आहेत. तर हे बघा काळी मिरी पण अशी आपोआप बाहेर पडलेली आहे. असा मसाला हवा आहे बिर्याणीसाठी स्पेशली. आणि इथे घेतलेला आहे एक लिंबू. तर आता हे साहित्य घेऊन आपण सगळं मॅरिनेट करणार आहोत. तर तुम्ही रेसिपी पूर्ण बघा, तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. आणि इकडे घेतलेला आहे आपण दावत राईस घेतलेला आहे. हा 1 किलो घेतलेला आहे मी. हा रेडवाला पॅकेट. कुठलाही ह्याचं प्रमोशन नाही करत आहे, जस्ट मी माझा एक्सपिरियन्स सांगते. हा राईस खूप छान होतो. तर मी हा दावत राईस घेतलेला आहे. तर आता आपण हा 1 किलो घेतलेला आहे आणि 3 पावशर चिकन. सो आता मी ह्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे. बरोबर इकडे मी पाणी ठेवलेलं आहे राईससाठी. तर चला वेळ न घालवता आता आपण बघूया मस्त चिकन बिर्याणी. आता आहे आपलं स्वच्छ धुतलेलं चिकन. आता या चिकनमध्ये आपण जे काही इन्ग्रेडियंट्स घेतले होते ते टाकूया. मीठ घेते चवीनुसार, लाल तिखट, मिरची पावडर काही जण म्हणतात, मटन मसाला, गोडा मसाला, बिर्याणी मसाला, धने पावडर, हळद आणि 2 ते 3 चमचे आपण छान असं दही हे टाकणार आहोत. 3 चमचे असं छान मी दही टाकलं आहे. लिंबू पिळून घेऊया. सुद्धा मस्त छान लिंबू पिळून घेऊया याच्यात. हे छान मस्त एक जीव झालं पाहिजे. आणि ह्याला आपण अर्धा ते 1 तासभर आपण मॅरिनेट करायला ठेवूया, जेणेकरून जे सगळे इन्ग्रेडियंट आहेत ते छान आपले राहतील. आणि सगळ्यात शेवटी आपला हा आलं लसूण पेस्ट. तर हे रेडीमेड यूज करते आहे, तुम्ही जर घरी केलं तर बेस्ट. मला आता वेळ नाही आहे, मिस्टर जेवायला येणार आहेत आणि पिल्लूला भूक लागली. सो आता मी हे मस्त मिक्स करून घेते आणि तुम्हाला दाखवते. छान मस्त मसाला सगळ्याला लागला पाहिजे असं मस्त छान मिक्स करून घेऊ. सो बघू शकता मस्त आपलं छान मिक्स झालेलं आहे. आता हे छान मस्त आपण ह्याला सगळा मसाला लावून घेतलेला आहे. आणि आता आपण हे 1 ते 1.5 तास किंवा अर्धा तास तुम्ही ठेवू शकता. आता वेळ नाही त्याच्यामुळे आपण अर्धा तास जरी ठेवला तरी पण छान मस्त चिकनला असा एकजीव झाला पाहिजे हा मसाला. सो आता बघू शकता छान झालं आहे. आता आपण राईस करायला घेऊया. आता हे झाकण ठेवून आपण अर्धा तास ठेवूया. पातेलं ठेवलेलं आहे आणि या पातेल्यामध्ये आपण तेल टाकूया थोडं. सो आता आपण 1 ते 2 पळी असं थोडंसं तेल टाकूया आपल्या मसाल्यांसाठी. आणि मी ते खडे मसाले घेतलेत जे आपल्याकडे अवेलेबल असतील ते, दालचिनी, लवंग, चहा जिरं, तेजपत्ता आणि मिरी वगैरे जे काय असतील ते अवेलेबल असतील ते तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करा. आणि मी हिरवी जी विलायची आहे ती पण टाकलेली आहे. सो आता आपण ह्याच्यामध्ये राईस टाकूया. सो आता हे पण छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं समजून घ्या गाईस, कारण मी एका हाताने कॅमेरा पकडला आहे म्हणजे मोबाईल, आणि एकाच हाताने हे करते. तर थोडंसं समजून घ्या. स्टँडचा थोडा प्रॉब्लेम झाला ऐनवेळी, त्यामुळे मला आता हा हातात पकडावा लागतो. सो आता मी हे मिक्स करून घेते. आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं मीठ. सो आता चवीपुरतं मीठ टाकूया राईससाठी. आणि मीठ बेतानीच टाकायचं आहे, कारण आपण ऑलरेडी जे चिकन मॅरिनेट केलं त्याच्यासाठी पण मीठ टाकलेलं आहे. आणि नंतर आपण थोडे मसाले आहेत त्याच्यात पण टाकणार आहोत. फक्त राईस आता हा मिक्स चांगला व्हावा, त्याला टेस्ट यावी म्हणून आपण हे मीठ टाकलेलं आहे. सो आता ह्याच्यामध्ये आपण थोडासा अर्धा लिंबू पिळतोय. का त्याचं कारण सांगते मी. हा राईस तुम्हाला पांढराच दिसावा आणि त्याचबरोबर राईस मस्त मोकळा व्हावा यासाठी मी थोडासा लिंबू पिळलेला आहे.
आणि ही छान टिप आहे, तुम्ही नक्की जर बिर्याणी करत असाल, तुम्हाला मोकळा मोकळा राईस हवा असेल तर नक्की ही टिप वापरा. आणि आता आपण जे पाणी गरम केलेलं आहे ते ॲड करूया. सो आता आपण ह्याच्यात गरम पाणी जे मी केलेलं आहे ते ह्याच्यात ॲड करते आहे. सो गाईज बघू शकता मस्त पाणी उकळलेलं आपण आता ह्याच्यात टाकलेलं आहे. आणि हा राईस मस्त छान आता जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत आपण ह्याला गॅसवर ठेवूया, छान शिजवून घेऊया. बरेच जण ह्याला फक्त उकळी मारून घेतात, तर नाही, मी पूर्ण राईस शिजवून घेणार आहे. आणि तर मी तुम्हाला दाखवतेच मी कसा शिजवून घेतलेला आहे. तर आता आपण हाय फ्लेमवरच ठेवलेलं आहे, कारण पाणी आपलं ऑलरेडी गरम असल्यामुळे लवकरच होऊन जाईल. तर आपण आता जे तुम्ही बघितलं मॅरिनेट केलेलं चिकन, ते जर तुम्ही बाहेर ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. जर ते तुम्ही इथे मी कांदा चिरून घेतलेला आहे, आलं घेतलं आहे, मिरची घेतली आहे आणि टमॅटो घेतले. आता इकडे घेतलेला आहे लसूण आणि कोथिंबीर, पुदिना. सो आता आपण हे आलं लसणाची पेस्ट करायची, त्याच्याबरोबर या मिरच्या घेतलेल्या आहे. अंदाजे मी 10 ते 12 मिरच्या घेणार आहे. मिरची, आलं आणि लसूण, पुदिना आणि कोथिंबीर हे मस्त ग्राइंड करून घेऊया. मी तुम्हाला दाखवते. आता आपण हे सगळं ग्राइंड करायला टाकूया. कोथिंबीर आणि अंदाजे मिरच्या टाकूया 10 ते 12, कारण आपण कमीच तिखट करूया, कारण या मिरच्या खूप तिखट असतात. या पोपटी मिरच्या नाही आहेत. सो तुम्ही पोपटी मिरच्या यूज केल्या तर जास्त करा, पण या तिखट असतात हिरव्या मिरच्या, म्हणून मी 8 ते 10 टाकते आहे. तर चला आता आपण हे मस्त छान बारीक करून घेऊया मिक्सर. गाईज मी इकडे पातेलं ठेवलेलं आहे आणि आता आपण या पातेल्यामध्ये फायनल बिर्याणी करणार आहोत. इकडे तुम्हाला दाखवला मी राईस आपण पूर्ण कुक करून घेणार आहोत, त्यामुळे मी त्याला असं वाफेवर आता बारीक एकदम गॅसवर ठेवलेला आहे. आता आपण इकडे कांदा जो आहे आपला हा बारीक चिरलेला, हा मस्त फ्राय करून घ्यायचा आहे ब्राऊन होईपर्यंत, आणि त्याच्यानंतर आपल्याला हे टमॅटो चिरून टाकायचं. सो चला वेळ न घालवता पटकन आपण हे करून घेऊ. चला आपण आता त्याच्यामध्ये तेल ॲड करूया. आपलं तेल पण गरम झालं आणि आता आपण टाकूया कांदा, जो छान बारीक चिरलेला आहे. सो आता हा कांदा छान आपल्याला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. सो गाईज बघू शकता 15 मिनटं झाली तरी कांदा हा मस्त ब्राऊन झालेला नाही आहे. तर आता एक छानशी टिप देते, आपल्याला जो मसाल्यामध्ये जो आपण फायनल मीठ टाकणार आहोत ते ह्याच्यामध्येच टाकायचं मीठ, जेणेकरून मसाला आपला जो कांदा आहे तो देखील लवकर फ्राय होईल यासाठी. सो गाईज मी आता मीठ टाकलेलं आहे, जेणेकरून कांदा लवकर फ्राय होईल. सो आता मीठ टाकून आपण छान हलवून घेऊया आणि मग बघा तुम्ही गंमत, अगदी मस्त छान ब्राऊन होईल हा कांदा तरी बऱ्यापैकी झालेला आहे ब्राऊन, तुम्ही बघू शकता. आता आपण ह्याच्यात टाकूया टमॅटो. मला थोडासा वरती गार्निशिंगसाठी पाहिजे होता, बट आता वेळ नाही आहे, खूप लेट झाला आहे, त्यामुळे आता स्किप करते. जर तुम्ही ठेवणार असाल तर ह्याच्यातला थोडासा काढून जेव्हा आपण लेअर लावतो बिर्याणीचा राईसचा आणि ह्याचा, तेव्हा ठेवू शकता. तर काढू तेच कळे ना. सो आता टमॅटो टाकून घेऊया. आता टमॅटो छान आपल्याला फ्राय करून घ्यायचा आणि आता आपले हे मसाले जे आहेत ते टाकूया, कारण टमॅटो नंतर शिजणारच आहे, त्यामुळे मी त्याला जास्त हे नाही करणार. आपले हे जे मसाले होते मी तुम्हाला आधी दाखवले होते ते सगळे मसाले, गरम मसाला, गोडा मसाला, मटन मसाला, परत त्याचबरोबर धणे पावडर, लाल तिखट, बिर्याणी मसाला आणि गोडा मसाला, हे सगळे मसाले मी ह्याच्यात ॲड करते आहे. त्याचबरोबर आपण जी पेस्ट केली होती आलं लसूण कोथिंबीर पुदिना, आलं लसूण कोथिंबीर पुदिना ह्याची पेस्ट टाकूया आणि हे छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ टाकलेलं आहे आणि राईसमध्ये सुद्धा टाकलं होतं, चिकन मॅरिनेट करत होतं तेव्हा सुद्धा टाकलं होतं. आणि आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत दही. दही आपण 2 चमचे परत टाकूया आणि जो अर्धा लिंबू राहिला होता जो मी राईसमध्ये टाकला होता तुम्ही बघितलंच, तोही पिऊन टाकते, जेणेकरून तिखट असं स्पायसी होईलच पण चव पण खूप छान येते. सो आता हे छान मस्त मिक्स करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात जे चिकन मॅरिनेट केलं होतं ते टाकायचे. मसाले भरपूर यूज केले तुम्ही बघू शकता आणि ही मसालेदार मस्त बिर्याणी होणार आहे, त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित हवं आहे. त्यामुळे आता आपण ह्याच्यात चिकन शिजवून घेणार आहोत. तर चला मग आता आपलं हे जे चिकन आहे ते ह्याच्यात टाकून घेऊया. सो गाईज हे चिकन आपण मॅरिनेट केलं होतं हे आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया. मसाला छान फ्राय झालेला आहे आणि हे चिकन गेलं ह्याच्यात. तर चला आता ह्या चिकनला आपण छान एक 5 ते 10 मिनटं छान शिजून घ्यायचं या मसाल्यांमध्ये आणि पुढे मग मी तुम्हाला दाखवते. एक 5-10 मिनटं छान मिक्स करून घेऊया आणि ठेवूया.
सो गाईज बघू शकता मस्त आपलं चिकनसुद्धा इथे शिजतं आहे आणि 5 ते 10 मिनटं आपण ह्याला जरा स्टीमवर ठेवूया झाकण लावून आणि मग त्याच्यानंतर आपण राईस आपले ॲड करायचं लेअर लावायला. तर चला मग. सो आता झाकण ठेवलेलं आहे 5 ते 10 मिनटं आपण स्लो गॅसवर करून चिकन शिजू देऊया. मी तुम्हाला राईस दाखवते. राईस आपला किती छान शिजला आहे बघू शकता. मस्त एकदम मोकळा झालेला आहे राईस आणि वाफा येत आहेत. तुम्ही बघालच की राईस खूपच मोकळा झाला आहे आणि त्यामुळेच तुम्ही कधी पण ही टिप वापरा की लिंबू आपल्याला ह्याच्यामध्ये पिळून घ्यायचा जेणेकरून राईस खूप छान असा मोकळा होतो. तर आता चला आपल्या लेअरसाठी अर्धा राईस काढून घेते मी तुम्हाला दाखवते कसं ते. हा राईस आहे ना मी आता हे फूड कलर आहेत माझ्याकडे. एक ऑरेंज आहे आणि एक हा ग्रीन आहे. तर मी आता ह्याच्यात अर्धा राईस काढणार आहे. तर आपण हा राईस आता याच्याने घेऊया. तुम्ही बघू शकता किती मोकळा झाला एकदम छान. सो आता हा हाफ करून घेते मी आणि तुम्हाला दाखवते काय करणार आहे मग पुढे. सो गाईस थोडंसं पाणी घेतलं आणि या पाण्यामध्ये आता आपण हा ग्रीन कलर टाकूया. छान मस्त मिक्स करून घेऊया आणि हा आपल्याला आता टाकायचा या राईसमध्ये. तुम्ही हातानेही मिक्स करू शकता. हा फूड कलर आहे त्याच्यामुळे तुम्ही जर नको असेल तर तुम्ही अवॉइड करू शकता. बट मला असं थोडंसं कलरफुल हवी आहे सो त्यामुळे मी आपला तिरंगा करणार आहे. सो आता हे छान असं मिक्स करून घेऊया हलक्या हाताने जेणेकरून राईस सुटणार नाही आहे. तुम्ही बघाल मस्त झालेला आहे. सो आता असंच आपण ऑरेंजचं सुद्धा करून घेऊया. थोडं वाफ येते ना त्याच्यामुळे तुम्हाला ब्लर दिसतंय का. हां आता मस्त झालेला आहे. सो आता आपण इथे हा ऑरेंज कलर आहे तो मिक्स करूया आणि हा उरलेला जो राईस आहे त्याच्यामध्ये आपण अरे हा येल्लो दिसतो आहे आणि ठीक आहे नो प्रॉब्लेम. सो आता हे छान मस्त मिक्स करून घेऊया आणि हा राईस असा छान असं मिक्स करून घ्यायचा. इकडे बघा तुम्ही ग्रीन झालेला आहे. इकडे हा येल्लो करून घेते. मला वाटलं तो ऑरेंज आहे. ऑरेंजच लिहिलं आहे त्याच्यामध्ये आणि लेमन येल्लो शी. चला इट्स ओके. तर चला हे मस्त मिक्स करून झालेलं आहे. इकडे थोडंसं चिकन आपण जे शिजायला ठेवलं ते झालं असेल आणि आता आपण लेअर लावून घेऊया. गाईस तर बघू शकता मस्त चिकन पण झालेलं आहे शिजलेलं आहे. मोस्टली हाफ चिकन म्हणजे मला वाटतं शिजलेलं आहे. तर आपण जे लेअर लावून घेऊया तोपर्यंत बाकीचं पण लेअरमध्ये शिजून जाईल. सो मी आता ह्याच्यातलं थोडंसं चिकन आहे ना बाहेर काढते आहे. बघा खाली लागतंय म्हणजे शिजलेलं आहे. तर चला मी ह्याच्यातलं थोडं चिकन काढून घेते. सो गाईज इथे मी अर्धं चिकन काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता इथे अर्धं. तर आपण ह्याच्यामध्ये आता थोडा राईस टाकूया. आधी थोडासा येल्लो गॅस मी बंद केलेला नाही आहे तुम्ही बघू शकता. हां ग्रीन टाकते सॉरी. आधी थोडा ग्रीन ग्रीनची लेअर लावून घेऊया. सो टाकलेलं आहे आणि आता पण याच्यात थोडंसं ना छान एक चव येण्यासाठी मी थोडंसं घी टाकते आहे साजूक तूप थोडं इकडे थोडं जास्त पडलं आहे असं थोडं टाकूया. आता पुन्हा आपण टाकूया आपली जी चिकनची ग्रेव्ही होती ना ती टाकूया पुन्हा. सो बघू शकता चिकनची ग्रेव्ही टाकली आहे आणि आता आपण हे थोडं साईडला करून घेऊया म्हणजे एका साईडला राहणार नाही. तर तुम्ही म्हणाल की मी राईस 1 किलो घेतला आणि 3 पावशरच का चिकन घेतला. तर ॲक्च्युली प्रॉब्लेम काय आहे ना आमच्याकडे राईस संपतो लवकर चिकन लवकर संपत नाही आणि अंदाजे बरोबर होतं त्यामुळे मग मला आता तो अंदाज समजलेला आहे. आता येल्लो जो राईस होता तो आपण टाकून घेऊया. तो टाकला आणि त्याच्यानंतर आता आपण हे तूप टाकून घेऊया थोडं सगळीकडे. थोडं अजून टाकते. गाईस तुम्ही बघू शकता मस्त दिसतंय आणि आता मस्त छान वाटतंय. सो आता आपण ह्याला झाकून ठेवूया 10 मिनटं. मग रेडी आहे आपली चिकन मस्त बिर्याणी. फायनली आपली बिर्याणी तयार आहे आणि इकडे या मॅडम हो झाली थांब 2 मिनटं देते. या मॅडमला खूप भूक लागलेली आणि तिचीच आज मस्त छान फरमाईश होती की मम्मी बिर्याणी करा सॅटर्डे. तर म्हटलं चला हो देते थांब 2 मिनटं वाफेवर ठेवलेली आहे. तर चला मग तिला सर्व करूया आणि तिची काय रिॲक्शन आहे हे पण बघूया. तिला आज आवडते की नाही बिर्याणी. हे ताट तयार आहे हे तिचं आवडीचं आहे. आम्ही सगळं हे असं तिचं मॅचिंग केलेलं आहे तुम्ही बघाल तर. टेबल पण चेअर दाखव बच्चू. नाही आता मॅडमला भूक लागली आहे. बरं ठीक आहे चल. हे बघा असं सगळं हे असं सेटच आहे. तर हा छान मिळाला होता. सो आता तिला मी तिच्या ताटामध्ये सर्व करते कारण खूप भूक लागली आहे.
तर चला मग इकडे दाखव. मस्त वास येतोय. तर मी तिला सर्व कर. हो 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 हो, चला मी नंतर बोलते, आधी तिला देते. थोडा राईस, इकडे चिकन असायचं. हे झालेलं आहे मस्त. आणि आता आपण देऊया तिला थोडीशी कोशिंबीर. सो मी इकडे कोशिंबीर केलेली आहे, मी तयारच ठेवली होती. आणि आता आपण ही कोशिंबीर पण मला इथे सर्व करूया, जेणेकरून ती आता पोटभर खाईल. कोशिंबीर असली की आम्हाला काही टेन्शन नाही आहे. तर आता चला मग बच्चूसाठी रेडी आहे बिर्याणी. ये खुश ना. आता टेस्ट करून बघ आणि मला सांग. थांब, थोडीशी गरम आहे ना. नखरे आमचे. आम्ही सगळ्यात आधी काय खाणार? कोशिंबीर. आता ही मिरची, मी मिरची टाकते, तर तुम्ही टाकता का कोशिंबीरमध्ये? अशी खोडून मिरची टाकायची. पण तू कोशिंबीर खाल्लीस ना, बिर्याणी कुठं खाल्ली आहेस? मस्त आवडली. चला एन्जॉय. तर बिर्याणी तर मस्तच झालेली आहे.